पानिपत शौर्याची अमरगाथा। कोण म्हणतं पानिपत ही व्यथा आहे? अरे ती तर समस्त महाराष्ट्राची शौर्यगाथा आहे। होय, आमच्यामुळेच आजचा हिंदुस्थान सुरक्षित आहे। आम्हालाही शक्य होतं नर्मदेच्या अलीकडे महाल बांधून गाद्यागिर्द्यांवर लोळत पडणं, पण आम्ही ते नाकारलं। आमच्या मंगलाष्टकांत असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती। ज्या राजधानीत युधिष्ठिराने राज्य केलं त्यावर आम्हाला भगवा हवा होता, आमचा स्वधर्म हवा होता। जेव्हा राजपुतान्यातले नावाला असणारे सिंह डरकाळी फोडायला धजावत नव्हते, तेव्हा ओठ पिळले तर दूध निघेल अशा वयाची आमची पोरं निधड्या छातीने गिलच्यांना भिडली। ज्याच्या नावाने देशोदेशींच्या सीमा थरथर कापायच्या त्या अब्दालीला मृत्यूलाही भयभीत करणारं मराठा तांडव आम्ही दाखवलंय। होय, आम्ही मरण मारून पुढे निघालो। आम्ही मरणालाही शिकस्त दिली। उभ्या हिंदुस्थानात महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही। पाहिजे असेल तर पानिपतावरच्या मातीला प्रश्न करा, तिथल्या रणमैदानात उठणाऱ्या वावटळींत आजही हर हर महादेवचा रणघोष ऐकू येतो। आमच्या वर्तणुकीचा शिलालेख आमच्या पूर्वजांनी हिंदुस्थानच्या सीमेवर रक्ताने कोरला आहे। अभिमान आहे आम्हाला त्या लढवयांचा।